ऑल द बेस्ट अल्पिता. तुका पण ऑल द बेस्ट. मॅम, टाइम झाला, पेपर द्या. वाव, पेपर किती सोपं इला. मॅम, एक क्वेश्चन ना चुकीचा आहे यामध्ये. मॅडम ना बोलवता का? मॅम, पुरवणी. गो अल्पिता, क्वेश्चन नंबर 4 चं उत्तर सांग ना माका प्लीज प्लीज. मॅम, ही मला हाक मारत बसते. हेपशीभर ही ग्रुपने फिरत असतात आणि पेपरच्या वेळी बरं आहे का अल्पिता आठवता. बस बोंबलं, तू अजिबात नाही सांगूच. मॅम, क्वेश्चन नंबर 5 आहे ना, तो आम्हाला नाही आहे. ठीक आहे मॅडम, मला येतो, मी लिहिते. गो अल्पिता, इकडे बघ ना गो, माका कायच नाही ना गो, प्लीज आहे बघ ना. तुका किती वेळा सांगितलंय माका डिस्टर्ब करू नको म्हणून. हा मॅडम मगच नाव सांगते तुझा. मॅम, ही बघा सारखी बोलते माझ्याशी. गो ज्योती, तू क्वेश्चन नंबर 5 लिहिलंस काय? माका सांग ना त्याचं उत्तर प्लीज प्लीज. मॅम, हे लोक बघा ना सारखे मला डिस्टर्ब करत आहेत. त्यांना शांत बसायला सांगा प्लीज. मॅम, अजून एक पुरवणी पाहिजे मला. गो अल्पिता, क्वेश्चन नंबर 2 त्याचं उत्तर सांग ना माका. अल्पिता प्लीज सांग ना गो, माका माका नाहीये ना, सांग ना गो प्लीज. अगो, काय तुझं सारखे काय माका हाक मारत बसतं? तू काय अभ्यासच नाही केलं? पूर्ण एक्झामला माझ्याच जीवावर दिलं की काय? मग लिही ना गपचूप पेपर तुझं, माका किती हाक मारत बसतो. तेच करूक नको आणि येतच नुसती पिडू. एक तर माझं काय लिहून नाही होणार. अजून माझे 2 क्वेश्चन्स बाकी. थांब जरा. मॅम, दोरो देवा, दोरो पेपर बांधू. अल्पिता रडतेस कशाक तू? अगो, माझं 1 मार्काचा प्रश्न लिहून राहिलो.